नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फर्स्ट इयर सेकंड सेम पॉलिटेक्निकला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे सेकंड सेमिस्टर साठी आणि त्याला आपण प्रेमाने काय म्हणतो M2 या नावाने त्याला ओळखतो आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312301 आणि त्याचा पूर्ण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ मी अगोदर आपल्या YouTube चॅनल वरती टाकलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेले नाही ते पहिल्यांदा ते तुम्ही बघून घ्या। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट जो आहे इनडिफाइनाइट इंटिग्रेशन हा युनिट जो आहे तुम्हाला 20 मार्क्स साठी फायनल पेपर मध्ये येणार आहे। ठीक आहे, आता प्रत्येक युनिटला मार्क्स असतात, तसंच या फर्स्ट युनिटला सुद्धा किती मार्क्स आहेत 20 मार्क्स आहेत। पण आपण या युनिटला ऑर सहित जर मार्क कन्सिडर केलं तर जवळपास 30 ते 32 मार्क साठी हा टॉपिक तुम्हाला फायनल एग्जाम मध्ये येणार आहे। तर आता मेन म्हणजे आपल्याला बेसिक फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत। जसं समजा इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n इंटू dx, तर याचा रिझल्ट काय आहे। आता हे फॉर्म्युला लिहिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना आठवलं असेल की डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा सर असा आम्हाला फॉर्म्युला होता। ठीक आहे, तर कोणता फॉर्म्युला होता बेटा तुम्हाला, तर डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला काय होता n इंटू x रेज टू n मायनस 1 हा फॉर्म्युला झालेला आहे, राईट। सेम तसंच या ठिकाणी इंटिग्रेशन x रेज टू n डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे एकमेकांना अपोजिट आहेत। तर x रेज टू n च्या फॉर्म्युल्याचा या ठिकाणी हा फॉर्म्युला काय येतो, तर x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c। ठीक आहे, इंटिग्रेशन मध्ये हे c काय आहे, कॉन्स्टंट आहे। ठीक आहे, तर तुम्हाला आता आजच्या या व्हिडिओचा अतिशय महत्त्वाचा हा फॉर्म्युला म्हणजे एक फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात आणि त्याच्यावरचे जर प्रॉब्लेम करता आले तर M2 तुम्हाला व्यवस्थित जमते आणि याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता। तर फर्स्ट फॉर्म्युला कुठला आहे आपला, x रेज टू n इंटू dx इक्वल्स टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c। ठीक आहे, आता ह्याच्या ऐवजी जर समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, काय एक्झाम्पल दिलं बेटा, x रेज टू 6 इंटू dx, x रेज टू 6 इंटू dx। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडते सर हे काय आहे, हे इंटिग्रेशनला डिनोट करण्याचं साइन आहे। जसं डेरिव्हेटिव्हला आपण d अपॉन dx ने डिनोट करतो, सेम तसंच इंटिग्रेशनला आपण याच्याने डिनोट करतो। ठीक आहे, मग हा जो प्रॉब्लेम आहे तर इथं अप्लाय करायचा, कसा अप्लाय करणार मग, हे म्हणजे काय आहे रे बेटा, हे जे 6 आहे ते पॉवर आहे म्हणजे या n ची व्हॅल्यू आहे, राईट। आणि या ठिकाणी हा x दिलेला आहे, मग अप्लाय करूया हा फॉर्म्युला। x रेज टू n जेव्हा असेल तर x हे जशाच तसं इथं घ्यायचं, राईट। आणि या पॉवर मध्ये जी काही पॉवर आहे त्याच्यामध्ये प्लस 1 करायचं। ठीक आहे, आता बघा या ठिकाणी मी सेम x आपण जशाच तसं घेतलं इथं। ठीक आहे, x रेज टू n प्लस 1, n ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 6 प्लस 1 अपॉन 6 प्लस 1, राईट। म्हणजे किती झालं हे, x रेज टू 7 अपॉन 7 प्लस c। यालाच तुम्ही असं सुद्धा लिहू शकता 1 अपॉन 7 x रेज टू 7 असं सुद्धा लिहू शकता प्लस c। हा झाला तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम। तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला देणार आहे आणि 2 मिनिटं वेळ सुद्धा देणार आहे, तर आपण बघू कोणाकोणाला ते सॉल्व करता येते। ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम, नेक्स्ट प्रॉब्लेम एग्जाम्पल नंबर सेकंड, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 9 इंटू dx। चला कोण कोण सॉल्व करते बघूया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक या ऑनलाईन क्लासच्या ॲपची लिंक दिलेली आहे, लगेच त्या लिंक वरती जाऊन डाउनलोड करून घ्या। बरेच व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा अपलोड होतील आणि ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला क्वेश्चन्स पेपर्स आहेत, प्रीवियस इयर सिलेबस आहे,
असं बरंच काही फ्री कंटेंटचे फोल्डर्स त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची ग्रुप सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही ग्रुपवरती जाऊन तुम्ही ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. हा चला नेक्स्ट बघू आपण x⁹ इंटू dx. ठीक आहे, मग हा सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा. x जशाच तसं घ्यायचं, राईट. ही ह्या ठिकाणी 9 म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे, n ची व्हॅल्यू आहे. मग n च्या ठिकाणी काय ठेवायचं, 9 ठेवायचं, प्लस 1 अपॉन 9 प्लस 1 प्लस c, राईट. म्हणजेच ह्या ठिकाणी काय रिझल्ट येईल रे, x⁻10, 9 प्लस 1 किती होते, 10 होते, राईट, अपॉन 10 प्लस c. ठीक आहे, हा झाला तुमचा रिझल्ट. किंवा ह्याला तुम्ही 1/10 x⁹ प्लस c असं लिहिलात तरी चालते. आता सर्व विद्यार्थ्यांनी दररोज तुम्हाला व्हिडिओ आपल्या हे युट्यूब चॅनलवरती अपलोड होत जातील. दररोज तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्म्युल्यावरती कसं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला शिकवल्या जाईल. तर व्यवस्थित तुम्ही आजपासूनच एक वेगळी नोटबुक करा, त्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम्स लिहून घेत चला. आणि याची जर PDF पाहिजे असेल तर आपला तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तर हे झालं. हा चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू कोण कोण सॉल्व्ह करतंय. एकदम इझी आहे बेटा. एक एक फॉर्म्युला तुम्ही असं जर लक्षात ठेवलात, M2 की नैया पार होऊन जाते. इंटिग्रेशन ऑफ x⁻11 इंटू dx. हा सेम. चला 1 मिनिट वेळ देतो तुम्हाला, कोण कोण सॉल्व्ह करते बघूया आपण. इंटिग्रेशन ऑफ x⁻11 इंटू dx. हा बघा काय करायचं, x जशाच तसं घ्यायचं, n ची व्हॅल्यू किती आहे सांगा रे बेटा मला. n ची व्हॅल्यू किती आहे, 11 प्लस 1 अपॉन 11 प्लस 1 प्लस c. ठीक आहे, म्हणजे काय आलं, x⁻12 अपॉन 12 प्लस c. ठीक आहे, आता असे तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर बघा आतापर्यंत आपण इथं 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. ठीक आहे, तर असे तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येते की ह्या ठिकाणी सर x ची जी पॉवर आहे इंटिग्रेशन मध्ये, x ची जी पॉवर आहे, समजा x ची पॉवर किती आहे 5 इंटू dx, तर त्याचा डायरेक्ट रिझल्ट सुद्धा तुम्ही लिहू शकता. ही पॉवर काय करायचं, 1 न वाढवायचं आणि डिवायडेड बाय सेम नंबर करायचा. ठीक आहे, बघा ह्या ठिकाणी मी आता शॉर्टकट करतो. असे तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर लगेच तुम्हाला ही ट्रिक लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, हा x⁻5 म्हणजे काय, आता डायरेक्ट आन्सर लिहू शकतो, x⁻6 अपॉन 6 प्लस c, राईट. बरोबर आहे. ठीक आहे, हा तुम्ही सांगा मला आता कमेंट मध्ये सांगायचं x⁻7 इंटू dx, x⁻7 इंटू dx. हा चला सांगा कोण सांगते बघू. हा ही पॉवर काय करायचं, 1 न वाढवायचं, म्हणजे काय x⁸ अपॉन 8 प्लस c, राईट. हा चला नेक्स्ट. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू, कमेंट मध्ये कोण कोण सांगते, कोणाकोणाला समजलंय. हा चला नेक्स्ट. इंटिग्रेशन ऑफ x⁴ इंटू dx. चला कमेंट मध्ये सांगा फटाफट, x⁴ इंटू dx. हा काय रिझल्ट येते रे बाळांनो याचा, काय रिझल्ट येते याचा. हा x⁵ अपॉन 5 प्लस c, राईट. व्हेरी गुड. ठीक आहे, तर असे तुम्हाला हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मॅथ इतका काही, बरेच विद्यार्थी मॅथला खूप मनावर घेतात. ठीक आहे, तर मॅथ त्यांना खूप हार्ड वाटते. तुम्ही या स्टेपनी जर गेलात, एक एक फॉर्म्युला आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह जर केलात तुम्ही, तर M2 काहीच हार्ड नाही. ठीक आहे, आणि कंबाईन पासिंग झालेली आहे, त्यामुळे पास व्हायला तर M2 हा सब्जेक्ट खूप इझी आहे. तुम्हाला
टेस्टचे मार्क आणि फायनल पेपरचे मार्क हे दोन्ही मिळून 40 मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळं पास होणं काही हार्ड नाही आणि स्कोर करणं सुद्धा काहीच हार्ड नाही. ठीक आहे, तुम्ही या वेनी जर गेलात तर 100% तुम्ही याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 15. कितीही पॉवर घ्या, काही फरक पडणार नाही, सेम टेक्निक अप्लाय करायचं. ठीक आहे, x ला एक जशाच तसं लिहायचं, पॉवर 1 न वाढवायचं, 15 + 1 अपॉन 15 + 1 + c, राईट, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 16 अपॉन 16 + c. ठीक आहे, तर हे त्याचं फायनल आन्सर आहे. राईट, असे तुम्ही मला आता तुम्हाला होमवर्क साठी 5 प्रॉब्लेम देतो. ठीक आहे, असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कमेंट मध्ये मला आन्सर कमेंट करायचा आहे. बघू कोण कोण सॉल्व्ह करते. चला, प्रॉब्लेम नंबर 1, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 14 into dx. सेकंड, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 18 into dx. थर्ड नंबर, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 19 into dx. फोर्थ नंबर, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 71 into dx. फिफ्थ नंबर, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 81 into dx. चला, ह्या 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आणि याचा आन्सर कमेंट मध्ये करायचा आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या आपल्या YouTube चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे हे मॅथचे व्हिडिओ मी अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला या M2चा नक्की फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.